विधान भवनात हाणामारी झाली, आरोप झाले, शिस्तभंगाची कारवाई झाली। पण आता याच प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट विधानसभेत उघडपणे आमदारांवर नाराजी व्यक्त करत लोक आता म्हणतायत की आमदार माजले असा खणखणीत इशारा दिलाय। आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या। ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाहीये। अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये। लाथाबुक्क्यातून नव्हे, विचारातून, चर्चेतून लोकांसमोर संदेश गेला पाहिजे अशा शब्दात फडणवीसांनी आपल्या पक्षासह सर्वच आमदारांना सुनावलं। गुरुवारी झालेल्या राढ्यानंतर शुक्रवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत तीव्र पडसाद उमटले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही खंत व्यक्त केली। राज्यातील जनता आज आपल्याला आमदारांना शिव्या देत आहेत। राज्यभरात आता लोक आमदारांबद्दल बोलतायत की सगळे आमदार माजलेत। कोणा एका व्यक्तीची नाही तर येथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे। या विधानसभेचं अस्तित्व केवळ आमदार, मंत्री वा कर्मचाऱ्यांसाठी नाही तर ही 14 कोटी जनतेची आहे असंही ते ठामपणे म्हणाले। विधानसभेतून समाजाला दिशा दिली पाहिजे, लाथाबुक्क्यातून नाही तर विचारातून आणि चर्चेतून। विधान भवनात झालेल्या गोंधळामुळे सध्या प्रवेशद्वारावर निर्बंध लावण्यात आले। त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, सगळ्यांना शिक्षा देणं योग्य नाही। काहींच्या चुकीसाठी सर्वांना बंद करू नका, त्याऐवजी योग्य सुरक्षा व्यवस्था तयार करून लोकांना पुन्हा प्रवेश द्यावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप रास्त आहे का? सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी यावर आत्मपरीक्षण करायला हवं, यावर चिंतन करण्याची गरज आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड।